आणि वचन क्रमांक 6 मध्ये चिंतन मनन अध्ययनासाठी आम्ही तृप्त या विषयावर चिंतन मनन अध्ययन करत आहोत. तुम्ही पुष्कळ पेरणी करता पण हाती थोडकं लागतं. जो नांगरणारा आहे, जो शेतकरी आहे, तो बरंच असं बी घेऊन जात आहे, परंतु बी पेरल्यानंतर कापणीच्या समयला किंवा पिकाच्या समयला किंवा नफ्याच्या समयला किंवा काटणीच्या समयला किंवा खरे करण्याच्या समयला किंवा ते अन्न आपल्या कोठऱ्यात साठवण्याच्या समयला मात्र हातात थोडकं लागतं. थोडक्यात उदाहरण, जर आम्ही योग्य जमिनीत पडलं तर पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं 30 पट, 60 पट आणि 100 पट. मग जर आम्ही पेरत असताना जर उदाहरणार्थ चांगल्या प्रतीचं जर पेरलेलं आहे तर किमान 30 पट, 60 पट आणि 100 पट तर पीक मिळावं. परंतु आम्ही पेरून देखील आम्हाला मिळालं नाही. असं नका समजू की तुम्ही पेरणी केली नाही. अनेक लोकांनी वचनाची पेरणी केली, अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या पेरण्या केलेल्या आहेत. अनेक लोकांनी दान, दशमांश, देणगी, अर्पण, आगत, स्वागत, आणखीन काय करायचं ते सगळ्या पेरण्या केलेल्या आहेत. हाती काय लागलं तुमच्या? सालस मनाने तुम्ही पेरलं, मनापासून पेरलं, अंतकरणापासून पेरलं, देवासाठी पेरलं, देवाचा गौरव व्हावा म्हणून पेरलं, देवाचं शुभवर्तमान पोहोचवा म्हणून पेरलं. त्याच्या मोबदल्यात तुम्हाला काय मिळालं आणि किती पट मिळालं आणि का मिळालं आणि का कमी मिळालं याचा तुम्ही विचार केलाय का? कारण देवाच्या राज्यात कुठल्याही प्रकारचं कमी नाही. कमी देवाच्या राज्यात भरमसाठ आहे. मग आम्ही तृप्त का? तर या ठिकाणी तो एक पेरणाऱ्याचा दाखला सांगत आहे किंवा पेरणी विषय दाखवत आहे किंवा तो पुष्कळ एक देण्याविषयी देखील सांगत आहे. आम्ही शास्त्रभाग जर व्यवस्थित ऐकला तर आमच्या लक्षात येईल. हग्ग संदेशाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 1 वचन क्रमांक 6. त्याच्या अगोदर 5व्या क्रमांकाचं वचन जर आम्ही वाचलं तर त्यामध्ये लिहिलेलं आहे, आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. याचा अर्थ आम्ही मार्ग चुकलेलो होतो. आणि मग 6व्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहितोय, तुम्ही पुष्कळ पेरणी करता पण हाती थोडकं लागतं. तुम्ही खूप काही चांगलं करता पण हाती थोडंच आहे ना. असं का? कारण आमचा मार्ग चुकलेला होता, आमचा मार्ग चुकीचा होता. आम्ही चुकीच्या मार्गात पेरले. भले लेबल कुणाचंही असू, आम्ही मग देवाच्या नावाने पेरले पण देवासाठी नाही पेरले. कारण पवित्र शास्त्र नव्या करारामध्ये लिहित आहे, शेवटच्या काळामध्ये पुष्कळ संदेष्टे उठतील. वेळ पडली साधेल तर ते विश्वासणाऱ्यालाच फसवतील, दुसऱ्यांना नाही. कारण दुसरे ऑलरेडी त्यांच्या ताब्यात आहेत. त्यांच्या ताब्यात कोण नाही जे विश्वासणारे आहेत. त्यांच्या ताब्यात कोण नाही जे परमेश्वरच्या आज्ञाविधी नियम पाळणारे आहेत. त्यांच्या ताब्यात कोण नाही ज्यांना सत्य समजलं ते. मग तो दुष्ट जो आहे तो नेमको ह्याच लोकांवर प्रेस टाकतो. आणि म्हणून तो म्हणत आहे की तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. आमचा मार्ग कुठला आहे, त्या मार्गावर काय आहे, त्या मार्गाने आम्ही कसं जात आहोत, त्या मार्गामध्ये आम्हाला परमेश्वराचं मार्गदर्शन मिळतंय का, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मिळतंय का, शास्त्राचं मार्गदर्शन मिळतंय का, सत्याचं मार्गदर्शन मिळतंय का, देवाच्या गौरवाचं मार्गदर्शन मिळतंय का, पश्चातापाचं मार्गदर्शन मिळतंय का, आम्हाला ताडण्याचं मार्गदर्शन मिळतंय का, वेळ प्रसंगी वचनाच्या माध्यमातून आमची कान उघडणी करणार मार्गदर्शन मिळतंय का. मार्गाकडे लक्ष पुरवा. मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनावर भनाटवणी लोक चाललेले आहेत. आणि म्हणून मी म्हणत होतो, रेफरन्स तुम्हाला दिला होता नव्या कराराचे, की नव्या करारामध्ये परमेश्वरचा पुत्र आणि ज्यावेळेस आम्ही संदेशाचे ग्रंथ, प्रेषितांचे लिखाण, शिष्यांचं शुभवर्तमान, जे काही पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या ज्या काही वचनाचा संदर्भ आम्हाला दिलेला आहे, तो म्हणत आहे की शेवटच्या दिवसामध्ये अनेक खोटे ख्रिस्त येतील. खोटे ख्रिस्त, ख्रिस्त म्हटलेलं आहे, सेवकाचा तर विचारच नाही काही, सेवकाला इथं चान्सच नाही.
खोटे ख्रिस्त, खोटे संदेष्टे, कपटी कामदार, फसवणारे, लबाडणारे, परमेश्वराच्या राज्यातून भ्रष्ट करणारे अशा पुष्कळ येतील आणि ते म्हणतील की मार्ग सत्य जीवनावर आम्ही चालत आहोत, आमच्या मागे या, आमच्या बोटाला धरा, आमच्या मिनिस्ट्रीला धरा, आमच्या चर्चला धरा, आमच्या सेवकाईला फॉलोअप करा, स्वर्गाच्या राज्यात जाताल. येस, आमेन, 100% जाऊ. परंतु तुम्ही त्यांना चेक केलेला आहे का? तुम्ही त्यांचा मार्ग जाणलेला आहे का? त्यांच्या मार्गामध्ये परमेश्वराचं सामर्थ्य आहे का? त्यांच्या मार्गामध्ये परमेश्वराचं सत्य आहे का? त्यांच्या मार्गामध्ये स्वतःचं समर्पण आहे का? त्या मार्गामध्ये जात असताना परमेश्वराचा योग्य असा मार्गदर्शन आम्ही घेतलेलं आहे का? नाही प्रिय. आणि म्हणून आम्ही पुष्कळ अशी पेरणी केली, करत आहोत आणि इथून पुढेही काही करतील. आता मी बऱ्याच दिवस झाले, 1 महिन्यापासून जवळपास कुठल्याच सेवकाचं नाव घेत नाही. नाही तर मग मी पंजाब, मुंबई, नगर, पुणा, नाशिक, चेन्नई, मद्रास, मी सगळ्या सेवकांचे नाव घेऊन बसलेले. आणि मी काही कुणाच्या बापाला घाबरतही नाही, कारण माझा बाप स्वर्गीय आहे. त्याचं सत्य वचन प्रकट करण्याचं त्याने मला सांगितलेलं आहे. पेरणी करीत असताना आम्ही जितकं काही पेरलं तितक्या पटीने आमच्या पदरात पीक पडलंच पाहिजे. आणि जर पदरात पीक जर पडत नाही तर याचा अर्थ आमचं पेरणी फेल गेली, याचा अर्थ ती जमीन फेल गेली, याचा अर्थ ते झुडपाच्या खाली पडलं, याचा अर्थ ते रस्त्यावर पडलं, याचा अर्थ ते खडकारीवर पडलं. आणि जे थोडकस उगवलंय ना, याचा अर्थ ते चांगल्या जमिनीत पडलंय. तर माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आईवडिलांनो, देवाच्या अभिषिक्त सेवकांनो, आम्ही पेरणी करीत असताना लय पुष्कळ पेरणी नाही केली तरी चालेल, थोडकीच पेरणी करा, पण पक्क पीक झालं पाहिजे. आणि म्हणून तो म्हणताय की तुम्ही पुष्कळ पेरणी करता पण हाती थोडकं लागतं. तुम्ही खाता पण तृप्त होत नाही. आता अनेक लोक खातेत, खायला तर सगळेच येतं. अनेक लोक म्हणजे सगळं जगच खाते. खाण्याचे 2 प्रकार आहेत. जैगिक खाणं, जैगिक बॉडीसाठी, आत्मिक खाणं, आध्यात्मिक बॉडीसाठी. मग जैगिक लोक खातात, अतृप्त राहतात, आणि आध्यात्मिक देखील जीवन खातात, परंतु तेही अतृप्त राहतात, कारण त्यांना ओरिजिनल खायला मिळत नाही, कारण त्यांना सत्व असणारं खायला मिळत नाही, त्याच्यामध्ये प्रोटीन असणारं खाद्य त्यांना मिळत नाही. त्याच्यामध्ये आमची विकसित होणारी वाढ, आत्म्याची होणारी वाढ, प्रगती ज्यावेळेस खुंटल्या जाती, याचा अर्थ ते अन्न खाऊन ते तृप्त होत नाही. अन्न खाऊन तृप्त झालेला मनुष्य सर्वांगी त्याची वाढ झालेली असती, तो निरोगी असतो, तो ठणठणीत असतो, तो सगळ्या गोष्टींनी एकदम निपुण असा असतो, रिलॅक्स. पण आत्मिक मनुष्य देखील तसाच असतो. परंतु अनेक लोकांना वचनाचं खाद्य व्यवस्थित मिळालेलं नाही. अनेक लोकांना वचनाचं खाद्य मिळालं, परंतु ते त्याच्यामध्ये प्रोटीन काढून दिलेलं होतं. आता देवाच्या प्रत्येक वचनात प्रोटीन आहे, त्याबद्दल शंकाच नाही, 100% प्रोटीन आहे. परंतु केवळ एकच अन्न खाऊन आमची शरीराची भूक जर भागल्या जात नाही, आणि या शरीराचे चोचले पुरवण्यासाठी, किंवा या शरीराला सुरक्षित ठेवण्यासाठी, किंवा शरीराला ताजतवाने ठेवण्यासाठी, किंवा या शरीराला तृप्त करण्यासाठी, किंवा या शरीराला समाधान मिळण्यासाठी, किंवा असं वाटलं पाहिजे की शांती मिळण्यासाठी, आनंद मिळण्यासाठी, सुख मिळण्यासाठी, आपलं मन भरून जाण्यासाठी जसं आपण वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सेवन करतो आणि त्यातून प्रोटीन घेतो आणि आमच्या शरीराला एकदम रिलॅक्स मध्ये ठेवतो. मग काही लोक त्याला काय म्हणतात, व्यायाम करतात, काही लोक वेगवेगळ्या पद्धतीने शरीराला मेंटेन करतात आणि ते सुखी समाधानी असतात. मग आतमध्ये आत्मिक गोष्टीला किती लोक तयार करतात, त्याचा व्यायाम कसा करतात, शरीराची संतुलनता, शरीर तृप्त राहण्यासाठी, समाधानासाठी व्यायाम करतात, आजार विकार होऊ नये म्हणून. मग आध्यात्मिक गोष्टीमध्ये कशा प्रकारे व्यायाम कराल? रोज आणि रोज चिंतन मनन अध्ययन केलं पाहिजे, याला म्हणतात आत्मिक व्यायाम. रोज आणि रोज शास्त्र पठण केलंच पाहिजे, याला म्हणतात आत्मिक व्यायाम. रोज आणि रोज त्या वचनाचं एक तरी मर्म आपल्या जीवनात लागू करून घेऊन ते कृती आणि आचरणामध्ये दिसलंच पाहिजे. मग आमची आध्यात्मिक भरमसाठ, मग आम्ही निरोगी राहू, बाहेरून पण आणि आतून पण. आज अनेक लोक खातेत पण तृप्त नाही,
कारण त्याच्या पाठीमाग शाप आहेत, त्याच्या पाठीमाग बंधन आहे, त्याच्या पाठीमाग आज्ञाभंग आहे, त्याच्या पाठीमाग असत्य आहे, त्याच्या पाठीमाग नामधारीपणा आहे, त्याच्या पाठीमाग देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून मनुष्य खातो पण तृप्त होत नाही, पितो पण तृप्त होत नाही, तहान भागत नाही. तो लिहित आहे, तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही, तहानच भागत नाही. अनेक चर्च आहेत, आता या ठिकाणी मी विषय मांडतो. अनेक चर्च याजक लोक त्यांच्या मेंढरांना दैवी पाणी आणि भाकर म्हणजे काय, जिवंत पाण्याचे झरे आणि स्वर्गातून उतरलेली भाकर म्हणजे देवाचं वचन शेअरिंग करतात. पण अनेक ठिकाणी असं होतं की ते लोक ह्या चर्च मधून त्या चर्चकडे, ह्या प्रिचरकडून त्या प्रिचरकडे, ह्या सेवकाकडून त्या सेवकाकडे, ह्या संदेशाकडून त्या संदेशाकडे, ह्या प्रवचन वर्तनाकडून दुसऱ्याकडे, आणि तो खूप चांगलं शिकवतो आणि हे खूप चांगलं शिकवतात आणि ते त्याच्यापेक्षा चांगलं शिकवतात. ही परिस्थिती केव्हा येते, त्यावेळेस आम्ही आमच्या लोकांना व्यवस्थित चारित नाही. तुम्ही त्यांना गुलाबजामही चारा, चटणी चारा, मिरची करा आणि त्यांना बिर्याणी चारा, सगळ्या गोष्टी चारून मोकळे व्हा. एकच चारायचं नाही. आम्हाला सवय फक्त गुलाबजाम गुलाबजाम गुलाबजाम, गोड 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 गोड. का तो लोक सोडून जाते, जाऊपर्यंत गेले तर परमेश्वर बघाल त्यांना. परंतु ते तुमच्या जवळ थांबून जर त्यांचा नाश झाला, तुमच्या जवळ थांबून जर त्याला सत्य समजलं नाही, तुमच्या जवळ राहून जर ते तृप्त झाले नाही, तुमच्या जवळ राहून जर समाधानी राहिले नाही, तुमच्या जवळ राहून जर सार्वकालिक वचनाचे वाटेकरी झाले नाही, तर एवढा आखा मेंढवाडा घेऊन नरकात जाण्यापेक्षा 2-4 मेंढरा असलेले बरे. ही एक सत्य घटना आहे, ही एक सत्य परिस्थिती, ही रियालिटी आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आई वडिलांनो, देवाच्या अभिषिक्त सेवक सेविकांनो, आम्ही कशा प्रकारे पेरणी करतो, आम्ही कशा प्रकारे पाणी पितो, आम्ही कशा प्रकारे भाकर खातो आणि आम्ही इतरांना कशी देतो, आम्ही तृप्त आहोत का, ते तृप्त आहोत का? आज अनेक सेवक तृप्त आहेत. कारण काय की त्या मेंढरांपासून जे काही घ्यायचे ते योग्य त्या दिशेने मिळत नाही, म्हणून अनेक मेंढपाळ अतृप्त आहेत. काही मेंढपाळांना भरपूर काही मिळालं की त्यांचं जळता जळाना. मी तर म्हणतो इस्रायलचे टुरा चालू केले तर महिन्याला टुरा मारते, एवढं त्यांच्याकडे साचलेले, तरी तृप्त नाही. आमच्या खेडेगावात असणारे आमचे देवाचे अभिषिक्त सेवक सेविका छोटे छोटे सेवक आहेत, लय मोठमोठाले, एकदम रिलॅक्स आहेत, रिलॅक्स, एकदम तृप्त, आनंदित, हर्षित, आशीर्वादित, समाधानी, लक्की, भाग्यशाली जीवन असं जगायचं. त्याच्यामध्ये तृप्तता येते. मानलं तर समाधान आहे आणि न मानलं तर ते समाधान असणाऱ्याला काही फायदा नाही. छोट्या छोट्या गोष्टीत देखील आम्ही समाधान मानलं पाहिजे. आमची भिस्त डायरेक्ट हाय लेवलला असते नाही, हाय लेवलला ठेवूच नका. परमेश्वर तुम्हाला ऑटोमॅटिक हाय लेवलला नाही. पण जर आम्ही जर उडी मारतानी हाय लेवलला मारतानी आमचं मधीच जर टंगड तुटलं किंवा आमचं ते अंतर गाठलं नाही, तर आम्हाला नरकात अधोलोकात पीडा भोगण्यापेक्षा आहे असं कासवासारखं हळूहळू हळू परमेश्वरच्या राज्याकडे जाणं खूप सुंदर, खूप छान, तृप्ततेचं, आशीर्वादाचं. आणि म्हणून तो लिहित आहे, तुम्ही कपडे घालता पण त्यांनी तुम्हाला उब घेत नाही. आता थंडीचे दिवस चालू होणार आहेत, काही ठिकाणी थंडी चालू झाली. आता सर्व लोक काय करणार, उबदार कपडे घालणार आणि शरीराचं तापमान मेंटेन करणार, शरीराच्या तापमानाला एक काय करणार, उब देणार. मग तुम्ही शरीराला स्वेटर घाला, मफलर घाला, कान टोपी घाला, आई टोपी घाला, नंतर बाप टोपी घाला, काय घालायचे ते घाला, काही फरक पडत नाही. शरीर उबदार राहील. रजई घ्या, गोधडी घ्या, चादरी घ्या, सोलापुरी बेडशीट घ्या, पुणेरी घ्या, काय घ्यायचे ते घ्या. आम्ही संरक्षण फक्त इथलंच करतो, आम्हाला उब घेण्यासाठी. आम्ही आत्मिक उब कधी घेतलेली आहे? आमचा आत्मा का कडतोय, थडा 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 उडतोय, चांगला असलं तरी पडतोय आणि काही थोडंफार गडबड असलं तरी पडतोय. देवाच्या सेवकांनी प्रार्थना केल्यावरही पडतोय आणि करायच्या आधीही पडतोय. पवित्र आत्मा मिळायच्या अगोदरही पडतोय आणि पवित्र आत्मा मिळल्यावरही पडतोय. अरे मग हे काय थडथड उडायचे कामच आहेत ना हे? उब कशाने? परमेश्वरच्या वचनाने, परमेश्वरच्या सत्याने, परमेश्वरच्या आज्ञेने. एकदा का ते कटिवेष्टन आम्ही घेतलं का निश्चित अर्थाने आम्हाला उभी. असाच प्रसंग केला होता निर्माण उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये. आदम हवाने पाप केलं,
लागली नग्नता दिसायला, ते लगेच गेले. ते म्हणले आपण ओके प्रभूला येऊस तर आपण आपले नग्नता झाकून टाकू. गेले ना अंजिराच्या पानाचे कटी वेस्टर्न तयार केले ना आले बोंबलत तिथं. आणि परमेश्वरने पाहिलं यांनी शिवलेत पण या पानं काही जादा वेळ टिकणार नाही. एखादी बकरी आली खाल्लं, एखादं कुणी आलं खाल्लं, खेटता खेटता एखादं पान गळून पडलं, हे परत नग्नच होते. यांच्या बुद्धीने हे नग्नता झाकीत आहेत, यांच्या बुद्धीने हे शरीराला ढाकीत आहेत, यांच्या बुद्धीने हे काय करत आहेत, शरीराला एक वेस्टर्न करीत आहेत. पण वेस्टर्न होणार नाही. मग परमेश्वराने त्या ठिकाणी पहिलं रक्तबळी अर्पण केलं आणि रक्तबळी अर्पण केल्यानंतर त्यांना चर्म वस्त्र म्हणजे कातड्याचे वस्त्रे. आता याच्यामध्ये पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं नाही की कोणता प्राणी मारला होता, परंतु अनेक लोक हिस्ट्रीकार म्हणतात की उंटाचे केस, उंटाचं पांघरून असावं कदाचित, किंवा मेंढऱ्याचं पांघरून असावं कदाचित. त्या दोन पैकी काहीतरी लोक सांगतात, मला पक्क माहित नाही. परंतु एवढं मात्र आहे की चर्म वस्त्र म्हणजे कातड्याचे वस्त्र. कातड्याचे वस्त्र म्हणजे कातड तसं निघलं नाही, तिथं अर्पणच करावं लागलं. तेव्हा कुठंतरी यांचं नग्नत्व झाकलं. आज आम्ही थंडी गाठ्यात हुडहुड करीत आहोत, आम्ही स्वेटर मफलरी सगळे घालतो, या शरीराला झाकल्या जाईल, आत्म्याला काय? आणि मग या आत्म्याला कटी वेस्टर्न मिळण्यासाठी, या आत्म्याला झाकण्यासाठी, या आत्म्याला उभी येण्यासाठी, या आत्म्याला टवटवीत राहण्यासाठी, या आत्म्याला तृप्त राहण्यासाठी, या आत्म्याला समाधानी राहण्यासाठी, या आत्म्याला आशीर्वादित राहण्यासाठी, हा आत्मा भाग्यशालीने लक्की ठरण्यासाठी, या आत्म्याला धन्यता मिळवण्यासाठी देवाने यहोवा परमेश्वराने त्याचा एक कुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त मारला गेला, रक्तच सांडलं. तेव्हा कुठंतरी आमच्या आत्मे सुरक्षित झाली, तेव्हा कुठंतरी आम्हाला उभा आली, तेव्हा कुठंतरी आम्ही स्वतंत्र झालो, तेव्हा कुठंतरी आम्ही समाधानी झालो, तेव्हा कुठंतरी आमचा शाप गेला, तेव्हा कुठंतरी आमचा आजार गेला, तेव्हा कुठंतरी आमचा विकार गेला. समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव जितके प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले, एक देखील रिकाम्या हाताने परत गेले नाही. त्याच्या पाठीमागचं रिझन आम्ही कधी शोधलंय का? नुसतंच यायचं पाळक साहेब माझ्यासाठी प्रार्थना करा. पालकांचं काम आहे प्रार्थना करणं, पाळक साहेब बिचारे करतात. परमेश्वरचं काम आहे उत्तर देणं न देणं, तो त्याचा आणि त्या विश्वासणाऱ्याचा प्रश्न. परंतु मला हे सांगायचं आहे या मेसेज मधून, तुम्हाला जर वैयक्तिक तृप्तता हवी असेल, तुम्हाला वैयक्तिक तारण साधून घ्यायचं असेल, तुम्हाला जर वैयक्तिक आशीर्वाद हवे असतील, तुम्हाला तुमचं जीवनाचं जर सार्थक करायचं असेल ना, तर प्रार्थना करणाऱ्यापेक्षा तुम्ही स्वतःहून परमेश्वराला समर्पित होणं, स्वतःहून त्याच्या हातात सापडणं, स्वतःहून त्याला म्हणणं की तू माझा कुंभार हो. पाळक साहेबांचं काम बिचारे सगळे पाळक साहेब करतात, एकाही पाळक साहेबाला नाव ठेवण्यासारखं काहीच नाही. विश्वासणाऱ्या लोकांच्या हातामध्ये आहे आम्हाला कसं राहायचं, कोणत्या मार्गावर चालायचं. आणि म्हणून तो लिहित आहे की तुम्ही पुष्कळ पेरणी करता पण हाती थोडकं लागतं, तुम्ही खाता पण तृप्त होत नाही, तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही, तुम्ही कपडे घालता पण त्यांनी तुम्हाला उब येत नाही. आणि म्हणून वारंवार या मेसेज मध्ये देवाचा आत्मा मला सांगत आहे की बाह्य स्वरूपाची उब प्रत्येक मनुष्याला येते. भले त्याच्याकडे लय पैसे नसले तर तो गोधडी अंगावर घेऊन हिंडन, पोत बांधीन, शेकोटी करीन, घराच्या बाहेर नाही निघणार, थंडीपासून कसा तरी बचाव करील. वस्त्र, कपडे, आमचे आंतरिक कपडे माहिती आहेत का आम्हाला? आंतरिक वस्त्र माहिती आहे का आम्हाला? पवित्र शुद्ध तागाचं वस्त्र माहिती आहे का आम्हाला? कधी ना डाग सुरकुती पडणारे वस्त्र आम्हाला माहिती आहे का? तारणाचं वस्त्र आमचं आहे का आमच्या जवळ? जोपर्यंत तारणाचं वस्त्र आमच्या जवळ नाही तोपर्यंत आत्मा कुडकुडीतच करणार. बाहेर शरीराला किती ढाका, आत्मा स्वच्छ पवित्र शुद्ध करणं तारणावर अवलंबून आहे. तारणाचे सुशोभित केलेले वस्त्र, तारणाचं वस्त्र. आज आमच्याकडे ते वस्त्र आहेत का? जर असाल तर तुम्ही बाह्य स्वरूपाचे देखील तुम्हाला उभी येईल आणि आंतरिक देखील उभी येईल. आणि तारणाच्या वस्त्राची उभी इतकी काय सत्य आहे, रियालिटीची आहे, आज्ञा पालनाची आहे, विश्वासाची आहे, विश्वासाप्रमाणे कृती करणारी आहे. प्रेम, दया, शांती, लीन, नम्रता, सौम्यता, इंद्रिय दमन, तर पवित्र आत्म्याची वेगळीच शांती.
पवित्र आत्म्याचं वेगळंच मार्गदर्शन आहे. पवित्र आत्म्याचं वेगळंच उभ आहे. पवित्र आत्म्याचा वेगळाच आशीर्वाद आहे. तो कुठला पाळक देऊ शकत नाही. पाळक म्हणू शकतो गॉड ब्लेस यू, पण तो परमेश्वरने द्यायचं का नाही द्यायचं त्याच्या हातात आहे. आणि म्हणून आम्ही तुम्ही तो म्हणताय की तुम्ही कपडे घालता म्हणजे याचा अर्थ आम्ही बाह्य स्वरूपाचे कपडे घातले. अनेक लोकांनी धार्मिकतेचे कपडे पण घातलेत बरं का, हे नक्की. तुम्ही एक बाजू नाण्याची ऐकली, बाह्य स्वरूपाचे कपडे, परंतु बाह्य स्वरूपाची धार्मिकता पण आहे, बाह्य स्वरूपाचं आत्मिकता पण आहे, बाह्य स्वरूपाचे तारण पण आहे. बाह्य स्वरूपाला इथं व्हॅल्युशन नाही. आंतरिक आत्मिक आतून परमेश्वरापासून, हृदयापासून, मनापासून, अंतकरणापासून, खरेपणापासून, सत्याने, आज्ञा पालनाने या गोष्टीपासून पाहिजे. जगाला दाखवण्यासाठी नाही. जगाला दाखवणाऱ्या कुठल्याच गोष्टीने आमची तृप्ती होणार नाही. जगाला दाखवून आमच्या धार्मिकतेमुळे देखील आम्ही वाचू शकणार नाही. जगातल्या कुठल्याही प्रकारच्या गोष्टीला आम्ही जर सामोरं गेलो तर आध्यात्मिक आत्मिक गोष्टीचा त्याचा मेळ बसणार नाही. जग आणि परमेश्वराचं वचन एकत्र होऊ शकत नाही. मूर्ती आणि मूर्तीपूजा किंवा विश्वास एकत्र होत नाही. अविश्वास ठेवणारा आणि विश्वास दोघं एकत्र राहू शकत नाही. परंतु आम्ही राहतो. आम्ही प्रभूला पण मानतो आणि आम्ही जगाला पण मानतो. आणि वरून म्हणतो आम्ही जगातले आहोत. एक तर महाभाग असे मला भेटले 2 दिवसापूर्वी, सेवकच आहेत ते, आता मी त्यांचं नाव नाही घेत. चल ब्रदर, तुम्हाला माहिती का देवाचं वचन काय म्हणत आहे? म्हटलं सांगा पाळक साहेब काय. ते पाळक साहेब म्हटले प्रभू येशू ख्रिस्ताकडे ज्यावेळेस एक व्यक्ती आला, तसं बाकीचे बरेच जण होते, आणि ते म्हटले प्रभू येशूला कैसरला कर देणं योग्य आहे की अयोग्य? म्हटलं पाळक साहेब तुम्हाला याचं उत्तर चांगलं ठाऊक आहे. ते म्हणे नाही पण द्या. प्रभू येशू काय म्हटलं, मला तुम्हाला काहीतरी मेसेज द्यायचा आहे. म्हणजे ते पाळक साहेब मला मेसेज देत होते, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं म्हणे. मला देवाच्या आत्म्याने सांगितलं पास्टर आलट तुम्हाला मला ही गोष्ट सांगायची म्हणून मी प्रश्न विचारतोय. म्हटलं ओके, देवाचा आत्मा जर तुम्हाला सांगत आहे तर सर सलामत, ओके मी स्वीकारायला तयार आहे. कारण मी काही इतका निपुण असा शिक्षक नाही. मला देखील शिकण्याची आवश्यकता आहे. मला देखील सत्याची आवश्यकता आहे. मला देखील वाढण्याची आवश्यकता आहे. मला देखील परिवर्तनाची आवश्यकता आहे. मला देखील पश्चातापाची आवश्यकता आहे. मला देखील परमेश्वराच्या अधिक आणि अधिक जवळ जाण्याची आवश्यकता आहे. यस म्हटलं पास्टर सांगा तुम्ही. आणि मग ते म्हटले प्रभू येशू ख्रिस्ताने काय उत्तर दिलं? मी प्रामाणिकपणे म्हटलं की प्रभू येशू ख्रिस्त त्या व्यक्तीला म्हटला की जे कैसराचं आहे ते कैसरला द्या आणि ते देवाचं आहे ते देवाला द्या. मग ते पाळक साहेब म्हटले अहो प्रभू येशू ख्रिस्ताने आज्ञा दिली का नाही? प्रभू येशूचं वचन आहे का नाहीये? कैसराचं ते कैसरला द्या आणि देवाचं ते देवाला द्या. मग पाळक साहेब मला सांगा आम्ही जगामध्ये म्हणजे कैसर मी हो बरोबर. त्याला मग जगाच्या प्रॉपर्टी आम्ही कमी होतो, मग तुमचं कोण पोट दुखत आहे? मग कैसराला कैसराचं द्यावं लागत आहे ना. मग आम्ही तर तशी प्रार्थना करतोच ना, मग आम्ही देवाचं देवाला देतो. म्हणलं बरं झालं एवढ्याच विषय थांबवा, नाही तर याचा परिणाम तुम्हाला इथेही भोगावा लागेल. कारण मी काही तुम्हाला सोडणार नाही, कारण तुम्हाला आतापर्यंत सत्यच कळालं नाही. कैसराचं ते कैसरला द्या याचा अर्थच कळाला नाही, आणि देवाचं ते देवाला द्या याला काय देवाला द्यायचं हेच कळालं नाही. म्हटलं पाळक साहेब आता तुमच्याशी वाद घालण्याला मला वेळ नाही, आणि तुम्ही जादा वेळ जर थांबले तर मला नाही वाटत तुम्ही परत इथं पुढं भटकताना दिसता. पाळक साहेबांनी प्रेज द लॉर्ड घातला. त्यांच्या लक्षात आलं आपण आलाट पाळकांशी बोलत आहोत, आणि मग ते निघून गेले. मला तुम्हाला सांगायचं अनेक लोक अज्ञानाने काम करत आहेत. वचनाचा काही गैरअर्थ लावून टाकतात. कैसराचं ते कैसरला द्या, देवाचं ते देवाला द्या. मग कैसराचं नेमकं काय आणि देवाचं काय? ठीक आहे कैसराचं तर कैसराला, मग देवाचं देवाला अंतकरण द्या ना. तुम्ही अंतकरण दिलंच नाही अजून देवाला. अंतकरण द्या पहिली गोष्ट. तुमचं परिवर्तन दाखवा, तुमचं नवीकरण दाखवा, तुमचा झालेला बदल दाखवा, तुमचं समर्पण दाखवा, तुमची कृती आणि आचरण दाखवा. हे परमेश्वराला देणं. आणि कैसराला काय देणं माहिती का? कैसराने मागितलं होता कर. आता आमच्याकडे पण कैसर येतं, मोठमोठाले खैस येतं. कैसर म्हणण्यापेक्षा ते पण करच द्यावा लागतो ना त्याला. चर्चचा कर, लाईटीचा कर, पाण्याचा कर, जागेचा कर, मंदिराचा कर, नुसते करच येत नाही.
फक्त कराचे प्रकार बदलवले. दान, देणगी, दशमांश, पावत्या फाडणं, होम व्हिजिटचे पैसे, वाढदिवसाचे पैसे, मैतीचे पैसे, फुलाला गेलेले पैसे, 40वेचे पैसे, वर्ष श्राद्धाचे पैसे, परत मध्ये बळत जाऊन घरी जाऊन घेतलेले पैसे, हे कर नाही तर काय? हे कराचाच प्रकार आहे. पण ह्यो कर वेगळ्या पद्धतीने म्हणजे दाखवताना काय देवाचं ते देवाला. त्यामुळे देवाला काय लागत आहे? देवाला हे लागत का? देवाला आमचं मन, आमचं अंतःकरण, आमची शुद्धता, आमची पवित्रता, आमचा नम्रपणा, लीनपणा, आमचं सगळं स्व जे काही परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टी त्या परमेश्वराला देऊन टाका. कैसराचं म्हणजे जगाला जे आवडते ते जगाला देऊन टाका. मग माझा प्रश्न त्या पाळक साहेबांना होता, ज्यांनी मला प्रश्न विचारला. म्हणलं पाळक साहेब तुम्ही देवाचे आहेत का जगाचे आहेत? ते म्हटले देवाचं. म्हटलं मग देवाचं देवाला तुम्हाला देतो मी, पण कैसराचं मात्र देणार नाही. ते म्हणे काय? म्हटलं कैसराला कर द्यावा लागतो, पैसा द्यावा लागतो, पैसा. तर तुम्ही कैसराचे आहेत का देवाचे मला पहिले सांगा. माणूस गप बसला, हात जोडला, म्हटलं मी देवाचा आहे. म्हटलं मग निघा आता तुम्ही जर कैसराचे असते तर मी तुम्हाला 100% दिले असते. जर एखाद्याला फसवण्यासाठी, लुबाडण्यासाठी जर अशी प्रक्रिया वचनाच्या माध्यमातून वापरल्या जाते तर मग वचन तितकं सक्षम पण आहे ना. कारण वचन दुधारी तलवार आहे. मग ते चालवणारा म्हणजे मी जर सांगत आहे तर माझ्यावरही उलटत, आणि जर तुम्ही ऐकत आहात तर तुमच्यावरही उलटत. देवाचं वचन वेगळे आहे. ते काही दिशाभूल करीत नाही, ते काही आजादुजापणा करीत नाही, ते काही लहान मोठं बघत नाही, ते PhD झालेला ना आम्ही अडाणी असं बघत नाही, तो छोटा सेवक आणि मोठा सेवक असंही बघत नाही, तो साधा विश्वासणारा आणि मोठा विश्वासणारा हेही बघत नाही. देवाचं वचन सगळ्यांना सारखं. मग आम्ही तृप्त का नाही? सगळं मिळून सोडून जर आम्ही तृप्त नाही, कारण अनेकांचं जर जीवन पाहिलं तर बऱ्याचशा काही गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. त्यांनी पुष्कळ पेरलं पण त्यांना हाती थोडकच लागलं. काहींनी खातेत पण तृप्त झाली नाही, काही पितेत पण त्यांची तहान भागली नाही, काहींनी कपडे घातले पण ऊब आली नाही. आणि शेवटचा आयटम या ठिकाणी लिहिलेला आहे, मजुरीने पैसा मिळवून जसं काही भोक पडलेल्या पिशवीत ठेवतो, फाटलेल्या, तुटलेल्या, भोक्स पडलेल्या, होल पडलेल्या, क्रॅक गेलेल्या, उसवण म्हणजे शिवणं उसवलेल्या अशा मोकळ्या, काय म्हणता येतो, मजुरीने पैसा मिळून जसे काय भोग पडलेल्या पिशवीत टाकीतो. मजूर बर का, आणि मजुरीच करतो. म्हणजे याचा अर्थ अन्यायाचा विषय नाही, आता इथं लुबाडायचा विषय नाही, याच्यात सावकारीचा विषय नाही, याच्यात याला त्याला टोपे देण्याचा विषय नाही. याच्यात पवित्र शास्त्र स्पष्टपणे सांगतो की मजुरच मजुरीने पैसा मिळतोय आणि त्याच्याच जवळ काही शिल्लक राहत नाही. याचं कारण काय? कधी आम्ही विचार केला? लोक मजुरी करीत नाही पण भरगोच त्यांच्याकडे सगळं काही. आणि तो ओरिजिनल सांगतोय की मजुरीने पैसा मिळून जसं काय भोग पडलेल्या पिशवीत टाकतो. मग आमचं साठवायला पाहिजे का गेलं पाहिजे? आज आमचं तुळू तुळू करून साठवलेलं धन कुठे नाही. तुम्ही पहा, कायम असं हात पुढेच येतो. बास नकोच आहे. बास मी तृप्त झालो, मी समाधानी झालो, ओके मला इतकं आहे त्यात समाधानी, असं नकोच म्हणतेय. कारण काय की भोक्ष पडलेल्या पिशव्या यांच्याकडे साठवलेलंच नाही काही. ना जगातला पैसा, धन, दौलत, आडका, ना नावलौकिक, ना काहीच गोष्टी. आणि स्वर्गातला तर त्यांच्याजवळ ठेपूच भर नाही. कदाचित जगातल्या गोष्टी असतील पण मला नाही वाटत की स्वर्गातल्या गोष्टी त्याच्या असतील. मजुरीने काम करून पैसा मिळवतो. तो म्हटलाच नाही अन्याय केलाय किंवा लुटलंय किंवा डुप्लिकेट गोष्टीने मिळवलंय किंवा सावकारी केली किंवा व्याजाने केली, असं नाही. मजुरी करणारा तो म्हणजे कष्टकरी किंवा काम करी. मजुरीने पैसा मिळवून, मजुरीचा जो पैसा आहे, कामाचं जे वेतन आहे, श्रमाचं जे फळ आहे, ते साठवल्यानंतर आम्ही जसं आमचं जगातलं धन 5-50 हजार आपल्या लेकरांच्या नावावर टाकून देतो किंवा 10-5 किंवा काही XYZ जसं असेल तसं, ज्याच्याकडे ज्याला परमेश्वराने जसा आशीर्वाद दिला असेल तसं तो काय ठेवतो माहिती का? घरातून चोरी होऊ नये, किंबहुना आधी मधी विनाकारण ते खर्च होऊ नये, मग येणाऱ्या दिवसात त्याची वाढ व्हावी म्हणून आपण काय करतो, दाम दुप्पट पहिलं राहायचं
पैसे जर टाकले तर 5.5 वर्षामध्ये दाम दुप्पट व्हायचे. पत व्हिडिओ टाकले त्याचं व्याज मिळतं वेगवेगळ्या प्रकारच्या. तर हे लोक का करायचे असं, तर आपल्या जवळ जर राहिलं साठवणार नाही मग ते दाम दुपटीवर टाकायचे. पूर्वीच्या काळामध्ये बँका नव्हत्या, पूर्वीच्या काळात दाम दुपटीवर देत नव्हते. मग पूर्वीच्या काळात साठवायचं कसं, पिठाच्या डब्यात, मटक्यात, जमिनीत, कुठं भितडीत, कुठं उश्या गाद्या गोधड्यात ठेवायचे लोक. का ते साठवावं. पण तू या ठिकाणी तो काय म्हणत आहे माहिती का, मजुरीने पैसा मिळवतो, मिळवून जसं काय भोग पडलेल्या, होल पडलेल्या, क्रॅक गेलेल्या, सपाट झालेल्या, शिवनळ उसवलेला, ज्याला खालून असं सपोर्टच नाही अशा पिशवीमध्ये टाकतो. मग त्याचं धन त्या ठिकाणी साठेल का. बायबल आम्हाला सांगतं नव्या करारामध्ये, जिथं तुमचं धन असेल तिथंच तुमचं मन लागेल. मग जिथं तुमचं धन पडलंय, हरवलंय, लुबाडलंय, त्याचं वाटोळं करून टाकलंय किंवा आमच्याच हाताने झालंय, तुमचं मन तिथंच लागणार, कारण धन तिथं आहे. परमेश्वरचं वचन सांगतो तुमचं धन स्वर्गात साठवा, म्हणजे तुमचं मन तिथं लागेल आणि तुम्ही त्या मनाप्रमाणे स्वर्गाच्या राज्याचे वारीस व्हाल आणि तिकडे जाण्याचा नेटाने प्रयत्न कराल. जसं आम्ही आमच्या बँकेच्या खात्यामध्ये आमच्याकडे पैसे असल्यानंतर आम्हाला ज्यावेळेस गरज पडते त्यावेळेस आम्ही बँकेत जातो, आमचे चेक भरतो, सपा स्लिप भरतो आणि कॅशियर मधून तो घेतो आणि आनंद, हर्ष, उल्हास, समाधान काय काय करायचे ते करतो. स्वर्गाच्या राज्यात डिपॉझिट आहे का आमचं काही, का नुसतं प्रभू दी. अरे उधारी कवर, उधारीचे खाते बंद झाले आहेत, परमेश्वरनीच बंद केलेत, ते जुन्या करारातच बंद केलेत. अनुवाद 28 मध्येच त्याला लॉक लावलंय. जर ते लॉक उघडायचं असेल तर ती चावी तुमच्याकडे पाहिजे आणि ती चावी आहे सत्याची, ती चावी आहे समर्पणाची, ती चावी आहे आज्ञा पालनाची, ती चावी आहे सत्कर्म करण्याची, ती चावी आहे परमेश्वराच्या रूलवर चालण्याची, ती चावी आहे परमेश्वराच्या समीप राहण्याची. त्या चाव्यानेच आमच्याकडे. आम्ही पाळक साहेबाकडे जातो, म्हणतो पाळक साहेब एवढी आमची जरा प्रार्थना विनंती करा बरं, तुमची लय पटक्याच ऐकते. मग ह्या पालकांची नाही ऐकली का दुसऱ्या, त्याची नाही ऐकली का तिसऱ्या, त्यांची नाही ऐकली का कुणीतरी प्रोफेट सिस्टरीन बाई कुणीतरी येते भविष्यवक्ती तिच्याकडं. अरे यांच्याकडे चाव्याच नाही तर त्या तुम्हाला स्वर्गाच्या राज्यातून धबाधबा आशीर्वाद पडायचे. यांच्याकडे फक्त बोल बच्चन फेकायचं, दुसऱ्याला कंट्रोल मध्ये करायचं आणि त्याचे जे ते साठवलेले थोडे आहेत ना ते आपल्या पदरात घेऊन टाकायचे. त्यांच्या पदरात काय घ्या खुटा. ही एक रियालिटी, ही एक सत्य आहे. हे तुम्हाला जाणलं पाहिजे, शोधलं पाहिजे आणि यामध्ये तुमचं जीवन तुम्ही परिवर्तित करून घेतलं पाहिजे. तुम्ही आज तुमच्या प्रत्येकाला प्रश्न विचारला पाहिजे. मला विचारत असतो, मी पुष्कळ पेरणी करतो, माझ्या हाती किती लागतं, मला परमेश्वरने भरपूर दिलं. दुसरं, मी खातो पण तृप्त होतो का, मी खातो माझ्याकडे चटणी भाकरच असते, काय बिर्याणी कायम नसती, शॉर्टकटच असतं पण ओके तृप्त आहे. मी पितो, माझी तहान जाती का, तुम्ही मग बिसलरीचं पाणी पित असता, फायदा नाही त्याचा. त्या पाण्याविषयी बातचीत करतो. जीवनाचं पाणी आहे का, नाही. जीवनाचं वचन आहे का, नाही. जीवनाची भाकर आहे का, नाही. तारणाचं वस्त्र आहे का, नाही. मग ह्या जगिक गोष्टी जशा आमच्या शरीराला लागतात तसाच आत्मिक गोष्टीविषयी देखील हे वचन आम्हाला सांगतं. जसं जगिक समाधान महत्वाचं आहे तसं आत्मिक समाधान देखील महत्वाचं आहे. दोन्ही गोष्टीची सांगड लावली पाहिजे. म्हणून कैसराचं ते कैसरला द्या, देवाचं ते कैसराचं काय आहे हेच आम्हाला कळालं नाही, देवाचं काय हे आम्हाला कळालं नाही. मग नेमकं असं होतं, देवाचं जे आहे ते कैसरला जातं आणि कैसराचं ते देवाला जातं. मग ह्यो खुश नाही तो खुश नाही, आम्ही लटकतो मध्ये. मग आम्हाला समाधान नाही, तृप्तता नाही, झोप नाही, शांती नाही, आनंद नाही, उल्हास नाही, आशीर्वाद नाही. आमच्या जीवनाचा पार भोगा होतो. आम्ही भाग्यशाली नाही, लकी नाही, तृप्त नाही, धन्यताचा तर विषयच नाही. हे का? आम्ही पेरणी करत नाही का, आम्ही काही टाकत नाही का, मग आमच्या हाताला थोडेच का लागतं. आम्ही खातो पण आम्ही तृप्त होत नाही. कदाचित जगातल्या जेवणाने आम्ही तृप्त होतो,
पण आत्मिक आम्ही तृप्त आहोत का? आत्मिक समाधान आहे का? आत्मिक उल्हास आहे का? आत्म्याची वाढ झालेली आहे का? आत्म्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे का? आत्म्याच्या माध्यमातून निष्पन्न होणारे फळप्राप्ती आमच्याजवळ आहेत का? त्या जीवित क्रमामध्ये चालू लाईव्ह जीवनामध्ये आमच्या ते दिसतात का? आम्ही कपडे घालतो बाहेरून छान छान, आत्मिक कपडे आहेत का? तारणाचे कपडे आहेत का? वचनाचे कपडे आहेत का? सत्याचे कपडे आहेत का? सत्कर्माचे, लीनतेचे, नम्रतेचे, दयेचे, परोपकारकाचे, एकमेकाला सहाय्य मदत करण्याचे, सत्य सांगण्याचे लय प्रकार येतंय. आम्हाला आतापर्यंत सांगितलंच नाही, शिकवलंच नाही. आम्हाला वचनाचं पूर्णपणे विश्लेषणच कोणी सांगितलं नाही. जर हे सांगितलेलं असतं ना पूर्वीच, तर आज आमची लुटारू सारखी गत झाली नसती. आज आमची मजुरीने पैसा मिळून जसे काय भोक पडलेल्या पिशवीत टाकीतो, आता या सर्व कारणाचं उत्तर स्वतः परमेश्वर देतो. किंबहुना तुम्हाला आणि मला जर प्रश्न पडला असेल, येस माझ्या जीवनात असंच घडलेलं आहे, याचं काय कारण पळक साहेब? आता मला काय माहित नाही त्याचं कारण, पण त्याचं कारण 7व्या वचनामध्ये दिलेलं आहे. हग्गाई संदेशाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 1 वचन क्रमांक 7 मध्ये. आता 7व्या क्रमांकाचं वचन आहे का? सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा. म्हणजे याचा अर्थ आम्ही मार्गभ्रष्ट झालतो, याचा अर्थ आम्ही आमच्या मार्गावर लक्षात नव्हतो, याचा अर्थ मार्ग सत्य जीवनावर आम्ही चाललोच नव्हतो, याचा अर्थ ख्रिस्त म्हटलेल्या पायावर आम्ही नव्हतोच, याचा अर्थ सत्यामध्ये समर्पित नव्हतो, याचा अर्थ आम्ही आज्ञा पालन केलीच नाही, याचा अर्थ परमेश्वराला आवडणारे जीवन आमचं नाही, याचा अर्थ आम्ही सत्कर्म आमच्याकडून घडलेच नाही. आम्हाला वाटलं असं नाही, मी लय दिले म्हणजे लय मोठं काम केलंय. काही नाही, हे सत्कर्म नव्हतं, हे दुष्कर्म झाली. कारण असं देऊन देऊन अनेक लोक बाहेर गेले. आमच्या भारत देशाचं जर उदाहरण दिलं ना, आता आपली राजकीय टॉपिक नाही हा, पण तो अनेक लोकांनी भारत देशातले पैसे बाहेरला घेऊन गेले आणि तिकडेच गायब झाली. हे असेच येतं, आमच्याकडून घेतले गायब झाले. आता आमच्याकडे ढुकूनही बघणार नाही, आमचा फोनही उचलणार नाही, आमच्याकडे येणारही नाही जाणारही नाही. हे का? हे लुटारूस. हे का? अज्ञानामुळं. हे का? आम्हीच मार्ग भ्रष्ट झालो. बरं, आमची चुकी नाही, आमचा मूर्ख्यानीच आमचा मार्ग भ्रष्ट केला. कारण तुम्ही देवाला खरं स्थान दिलं नाही, तुम्ही त्या मूर्ख्याला स्थान दिलं. मग त्या मूर्ख्यानी तशीच मूर्खी पुढे लांबवली आणि ते तसाच गेला कडाकडाने घेऊन. आपण बसलो टाळ्या वाजवीत. परंतु आजही वेळ गेलेली नाही. माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, तुम्ही तृप्त आहात का? नसाल, परमेश्वराकडे या, जीवनी पाणी घ्या, जीवनाची भाकर घ्या, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन घ्या, देवाचं सत्य स्वीकारा आणि योग्य ट्रॅकवर या, योग्य लाईनवर या, मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनावर या, ख्रिस्त म्हटलेल्या पायावर उभा राहा, खंबीर राहा. जिथं कुठं तुमची मंडळी असेल, चर्च असेल, जे काही तुमचे याजक वर्ग असतील, पालक असतील, फादर असतील, रेव्हरंट असतील, बिशप असतील, डिकन असतील, भंतीजी, काजी, हबप, आमके, फलाने, बिस्तारे, सगळ्या दुनियाचे जे कोणी असतील ना, थांबा तिथंच. अजिबात इकडे तिकडे हिंडू नका. तुम्ही म्हणाल अहो मग आम्ही तिथं तृप्त नाहीत म्हणून तर आम्ही दुसऱ्या चर्चला जातो. पाळक साहेब, एवढं समजा नव्हे तुम्हाला. मी तुम्हाला सांगतो देवाचा सेवक या नात्याने, अजिबात चर्च सोडून जाऊ नका. ज्या चर्चला आहात ना तिथंच राहा. तुम्हाला सत्य समजलं ना, तुमच्या पाळक साहेबाला जर सत्य नसलं समजलं ना, तुम्ही त्यांना समजून सांगा. पाळक साहेब हे वचन काय आहे विचारा. तुम्ही कधी पाळक साहेबाला विचारलंच नाही, तुम्ही कधी नीटनेटके हजरच राहिले नाही. तुम्ही पण दुखायला लागलं तरच पाळकाच्या पुढे जातात, नाही तर मागच्या बेंचवर मोबाईल खेळत बसतात. पाळक साहेबाची तरी काही चुकी. म्हणून मी तुम्हाला नम्र विनंती करतो, आता सगळीकडे चर्च चालू झालेली आहे. प्रत्येक मेंढरांनी आपापल्या मेंढवाड्यात जायचं, प्रत्येक मेंढपाळांनी आपल्या मेंढराचा हिशोब घ्यायचा, प्रत्येक मेंढपाळांनी आपल्या मेंढरांना योग्य ते द्या. नाही ऐकलं ना, त्याला गुलाबजाम द्या, त्याला भाकर द्या, चटणी द्या, मिरची द्या, वरण भात द्या, बोंबील द्या, सुकाट द्या, अंडे द्या, प्रोटीन युक्त खाद्य द्या, बिर्याणी द्या. एवढं करून जर सुधरत नसलं तर ठोके टाका, काठीने हाना, वचनाची काठी, चोपा चांगले, टंगडे मोडले तर मोडू द्या, मेंढर पळून गेले जाऊ द्या. जितके मेंढर मंडळीतून पळते ना, ते कसाबाच्या तावडीत सापडणार येते, ते कसाब चाराच कापणार. म्हणून जिथं कुठं असाल ना, तिथंच त्याच मंडळीत, त्याच चर्चमध्ये, त्याच पाळक साहेबांकडे तीच सहभागिता घ्या. आणि ते पाळक साहेब जर समजा कदाचित ज्ञानाने उणे असतील,
तर परमेश्वराच्या दृष्टिकोनातून तुम्ही त्यांना हुशार करा, काय फरक नाही पडत. कारण जो सेवा करतो ना त्यांनी लीन व्हावं, नम्र व्हावं, त्यांनी समजून घ्यावं. नसले समजत ना तर समजून घ्यावं. पण आजकाल पीएचडी झालेले सेवक आलेत, सगळे डॉक्टरीन हाय फाय, नुसतं टच टच, नुसतं प्रोफेन्सी, नुसतं भविष्यवाणी. बस याच्या पलीकडे पिक्चरच नाही राहिले. आता रिएलिटीचे पिक्चरच नाही राहिले. बोटावर मोजण्यासारखे देवाचे लोक आहेत त्याच्यात. आणि म्हणून आम्ही तृप्त नाही. तर या याजक वर्गाने जर आम्हाला आधीच जर चोपलं असतं ना, याजक वर्गाने आधीच आम्हाला सत्य सांगितलं असतं ना, याजक वर्गाने आम्हाला आधीच ख्रिस्त जर खरा समजून सांगितलं असतं ना, तर आज आमचं समाधान हरवलं नसतं, आज आमचा आशीर्वाद गेला नसता, आज आम्ही तृप्त असतो. आज जे आम्ही बिलिव्हर्स असताना, विश्वासणारे असताना, सेवक असताना अतृप्तवाणी हिंडतो भटकणारे आत्म्यासारखे, याचा अर्थ आम्हाला रियालिटी अजूनही माहिती पडली नव्हती. आणि ज्यांना पडली ना ते सगळे तृप्त आहेत. त्यांच्याकडे काही नसताना तृप्त आहे ना ते. ना बंगला, ना गाडी, ना घोडे, लय मोठा चर्च, लय मोठी मंडळी नाही तरी ते तृप्त आहेत, खुश आहेत, समाधानी. मी तर आहे 100%, मला काहीच नाही तरी मी खुश आहे. कारण आत्म्याचं तारण साधणं महत्वाचं आहे. आणि त्यांचं साधण्यापेक्षा माझं होणं लय महत्वाचं आहे. माझं झालं ना का मी दुसऱ्याचं योग्यच करणार, पण माझं वाटवं झालं की मी दुसऱ्याचं करणारच. ही जगाची रीती. देवाकडून अशी नाही. देव सर्वांचं चांगलं भलं व्हावं ह्याच दृष्टिकोनावर देव आमच्याशी वार्तालाप करत असतो. आणि म्हणून आम्ही आज विचार करणं खूप महत्वाचं आहे की आम्ही पुष्कळ पेरणी केली पण आमच्या हाती थोडं का लागलं, का प्रश्न आहे. आम्ही आतापर्यंत भरपूर खाल्लं आणि भरपूर खाऊ घातलं, पण आम्ही तृप्त नाही. आम्ही भरपूर पेलो, पण आमची तहान भागली नाही. कारण आम्ही जीवनाच्या उगम किंवा आम्ही वचनाच्या झऱ्यातून निघणारे वचन रूपी पाणी, जल रूपी पाणीच पिलो नाही. आम्ही खाल्लं, आम्ही जीवनाची भाकरच खाल्ली नाही, आम्ही दुसऱ्याच भाकरी खाल्ल्या. पवित्र शास्त्र नव्या करारामध्ये सांगतोय, स्वतः प्रभू येशू ख्रिस्त म्हणतोय, मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे. जो कोणी खाईल तिला पुन्हा एक वार भूक लागणार नाही. जो कोणी पाणी पिईल त्याच्यामध्ये जिवंत पाण्याचे उफळते झरे होतील, त्याला पुन्हा तहान लागणार नाही. आम्हाला तहान का लागत आहे? आम्हाला आमची तृप्ती का होत नाही? अनेक लोकांना देवा चर्च मध्ये जाऊन सुद्धा ते तृप्त नाही हो. मी तुम्हाला रियालिटी सांगतो, बरेचसे याजक वर्ग ही रियालिटी लपून ठेवतात. आता त्याचं काय कारण आहे मला माहित नाही, परंतु ही रियालिटी चर्चला जातात. म्हणते काय आज काय वचन होतं? काय नाही, ते रोजच होतं, ते मागच्या रविवारचं प्रमाणेच होतं. काय नाही, ते म्हणले द्या म्हणजे दिलं जाईल. आणि तुम्ही आजारी आहात का, तुम्ही संकटात आहात का, तुम्ही व्यसनात आहात का, तुम्ही कर्जबाजारी आहात का, हेच चाललं होतं ब्रदर. त्याच्यामुळे काय कायम गेलं का तेच असतं राव. काय असं आत्मिकता वाटतच नाही राव चर्चला गेलो. रियालिटी सांगतोय मी, कारण मी लोकांचे इंटरेस्ट सुद्धा घेत असतो, बिलिव्हर्स लोकांच्या. मी आतापर्यंत कुणाचं चर्च फोडलंय नाही, फोडितही नाही, फोडणारही नाही, मला त्याची घेणं देणंही नाही. परंतु मी इंटरव्ह्यू घेत असतो. तुम्ही त्या चर्च मध्ये सुखी आहात का, समाधानी आहात का, तृप्त आहात का? वचनाची सेवा कशी? तुम्ही जगातलं जाऊ द्या पण आत्मिक तृप्त आहात काय? राव ते दरवेळेस तेच राव, ते 4 पिढ्याच राव, ते मागच, बाकीचं नवीन काहीच नाही राव. आत्म्याला परिवर्तन होईल असं. हा एवढं आहे बा, चांगले गाणे म्हणतात, नाचतात बिचतात, मग तवा जरा मूल वाटतो बा. आणि ते मग नाच गाणं बंद झालं नाही, एकदा ते गाणी आराधना स्तुती भीती, ते ड्रम सेट वाजवायचे, त्या पुरी बिरी मस्त पैकी पुढे येतात, ते पोरं येतात. आणि काय सुपर असं भारी वाटत ना, असं वाटतं का डिस्को क्लब मध्ये गेलोय, असं वाटतं की म्हणे का नाईट क्लब मध्ये गेलोय, असं वाटतं की बा आता कोणत्या तरी पार्टी मध्ये गेलो की काय. आणि मग तवा लय बरं वाटतं पाळत साहेब. आणि फक्त वचनाची सभा चालू झाली ना, काय नाही राव लय बरं वाटत. मग मी एक जण म्हणलं मी मोबाईल खेळत बसतो आणि गपचूप येतो, राग नाही यावा म्हणून मी जातो. पण तिथं आराधना लय छान चालत बरं का, त्याच्यामुळे मी ती चर्च सोडित नाही. लोकांच्या प्रतिक्रिया आहेत या पण साक्षी इथं. मला देवाने आरोग्य दिलं ना, मला रात्रीतून कार दिली ना, माझं आमकं झालं, हे जशा साक्षी देतात ना, ह्या पण साक्ष येतात लोकांचा. परंतु देवाचा गौरव असो की या साक्ष जरा दाबल्या जातात, हे आम्ही प्रकट करत नाही. लोक म्हणतात जाऊ द्या बाबा, आपल्याला कुठंतरी चर्चला असावा. आणि लोकांना काही नाही, लोकांना याचं माइंडच नाही, लोकांना तारण्याची उद्धाराचं काही घेणं देणं नाही. मी मेल्यावर मला कोण उचलून नेन, मग ती जागा मिळावी म्हणून चर्चच्या शोधात येत लोक.
नाही नाही, या चर्चची मेंबरशिप घेऊ आपण आणि तिथं आपण पावती फाडत जाऊ आणि मग सभासद फी भरली ना, मग आपल्या घरातून कोण गेलं ना, मग ते आपल्याला जागा देतील स्मशानभूमीमध्ये. म्हणून लोक धार्मिक झाले, कुणालाच काय म्हणत नाही. ते कोणी कसंही वागू ते म्हणतात. आपण गेलो ना, मग आपल्याला नको का लोकांना आम्ही एवढं ख्रिसमस करतो, पेंटेकॉस्टलचा दिवस पाळतो, जावळ्यांचा रविवार पाळतो, आणखीन काय काय पाळितो, सण पाळितो, गळ्यात क्रॉस घालितो, घरात मोठमोठ्याने गाणे वाजवितो. आणि मग लोकांना माहिती आहे आम्ही खानदानी ख्रिश्चन आहेत. मग मेल्यावर काय म्युन्सिपालिटीने उचलून न्यायचं का पाळक साहेब? म्हणून आम्ही चर्चचे मेंबर आहेत. मग ते तिकडे काही शिकू नाही तर नाही शिकू, पण आम्ही मेंबर आहोत. आहे का समाधान? आहे. मरायसाठी जर चर्चचा जर तुम्ही सभासदत्व स्वीकारतात, त्याच्यापेक्षा हाय अशा मारा ना इकडेच, भले म्युन्सिपालिटी वाले उचलून घ्याय ना. ही एक सत्यता आहे. तृप्तच नाही मनुष्य. प्रामाणिकपणे विचारलं ना, प्रामाणिकपणे एकदम प्रेमाने विचारलं ना. आता देवाने मला त्याची दया आणि कृपा केली आणि देवाने ज्ञान बुद्धी दिले, त्याच्यामुळे मी एखाद्याला ज्यावेळेस बातचीत करतो ना, सुवार्ता सांगतो, त्याचं सगळं मनोगत ते वकतो. आणि वकल्यानंतर आम्हाला मलाच लाज वाटते का मी पाळक का झालो, मी सेवक का झालो. कारण अनेक लोकांचा नाश सेवकामुळे झालाय, हे पण सत्य आहे. आणि अनेक लोकांचं तारण सेवकामुळेच झाले, हे पण अंतिम सत्य आहे. आणि म्हणून आम्ही आज विचार करणं खूप गरजेचं आहे, कारण आमच्यासाठी थोडे दिवस राहिलेले. म्हणून तो म्हणत आहे की तुम्ही पुष्कळ पेरणी करता पण हाती थोडकं लागतं, तुम्ही खाता पण तृप्त होत नाही, तुम्ही पिता पण तुमची ताण भागत नाही, तुम्ही कपडे घालता पण त्यांनी तुम्हाला उभी येत नाही, मजुरीने पैसे मिळून तसे काय भोग पडलेल्या पिशवीत टाकतो. असं का होतं? तर सेनाधीश परमेश्वर म्हणतो तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा. 9व्या क्रमांकाच्या वचनामध्ये तो लिहित आहे, तुम्ही पुष्कळाची अपेक्षा केली पण हाती थोडंच लागलं. लय अपेक्षा केली आम्ही, 7 लाख मिळते, 10 लाख मिळते, ग्राउंड लेवलचं हॉटेल 5 मजल्याचं होईन, 5 स्टार होईन, 7 स्टार होईन, आकाश स्टार होईन. घ्या आता, साधी टपरी नाही. पुष्कळ अपेक्षा पण हाती थोडकं लागला. बरं झालं थोडकं लागलं म्हणजे आम्ही जिवंत आहोत, आम्ही विश्वासात आहोत, आम्ही ठाम आहोत. हीच लय मोठी. आणि आज परमेश्वर म्हणतो थोडक्या विश्वासुरा पुष्कळावर नेमणूक करी. काही काळजी करू नका. तुमचे जे काही हरवलेले आहे ना, जसं म्हणतो की मजुरीने पैसे मिळून जसे काय भोग पडलेले पिशवी टाकतो ना, जाऊ पडू पडतं. आता पिशवी चांगली तयार करा, विश्वासाची, कृतीची, आचरणाची, सत्याची, आज्ञा पालनाची, योग्य मार्गदर्शनाची, परमेश्वराबरोबर असण्याची. आणि पुढे पेरायचंय याची पण थोडस ठेव द्या. तुम्ही पेरा, कारण पेरल्यामुळे तुम्हाला फळ मिळेल, पण तू कुठं पेरायचं हे मात्र लक्षात राहून द्या. लोक नको तिथं पेरीत आहेत पण रिटर्न मिळत नाही. काही पाखरं उडून खाऊन जाते, काही खाली कुटुंबाच्या समस्या चिंता काळजामुळे ते तिथं घालून टाकीत. मोबाईल घे, आमक घे, तमक घे. हो, दानपात्राचे पैसे जोक नाही. मोबाईल घ्यायचं म्हणलं, देवाचं परमेश्वरला अर्पण केलेले कैसरला दे. आता म्हणून मी तुम्हाला सांगितलं ग, कैसराचं काय आणि परमेश्वरचं काय हेच आम्हाला समजलं नाही. आणि म्हणून आम्ही अतृप्त आहोत. या ठिकाणी लिहिले, तुम्ही पुष्कळाची अपेक्षा केली पण हाती थोडकं लागला. ही सत्य परिस्थिती. अहो, मी देखील गेल्या 22 वर्षामध्ये पुष्कळ गोष्टीची अपेक्षा केली पण माझ्या हाती थोडकं लागलं. ते थोडकं म्हणजे मी आज सुरक्षित आहे, मी आज सेफ आहे, मी आज तृप्त आहे, मी आज समाधानी आहे, मी आज आशीर्वादित आहे, मी आज भाग्यशाली आहे, मी आज लक्की आहे. आणि मी स्वतःला धन्य समजतो. माझ्याकडे चेस नाही, मेंढर नाही, माझ्याकडे मोठं मंडळी नाही, माझ्याकडे लय मोठी कार नाही, बंगला नाही, घोड्या नाही, लय मोठं स्टेटस नाही, नाव नाही, काय नाही. परंतु मी स्वतःला धन्य मानतो, कारण परमेश्वर माझा उपयोग सत्य सांगण्यासाठी करतो आणि त्यातच मला समाधान आहे. आणि जे देव देतो ना त्याच्यामध्ये मी समाधानी तृप्त आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते की समाधान तुम्ही जर मानलं तर समाधान आहे, परंतु जर तुम्ही दिलेलं असून देखील समाधान मानलं नाही आणि पुष्कळाची अपेक्षा केली तर मग आता लक्षात घ्या, जे थोडकं आहे ना काढून घेण्यात येईल. कारण परमेश्वरचं वचन नव्या करारात जर आम्ही येतो, प्रश्न येणार आहे म्हणून मी तो उदाहरण मुद्दा म्हणून या ठिकाणी घेतलं नाही. तो म्हणताय ज्याच्याकडे आहे त्याला दिल्या जाईल आणि ज्याच्याकडे नाही असं म्हणतोय ना, थोडकच आहे ना, त्याचं हाय ते काढून घेण्यात येईल.
ही परिस्थिती येणाऱ्या दिवसात होणार आहे. कदाचित त्याच्या मी असेल, तुम्ही असाल, जग असाल, सगळे असेल, कारण देवाचं वचन सर्वांसाठी समान आहे. पुढे तो लिहित आहे की असं का झालं. आता त्याचं परमेश्वर स्वतः उत्तर देतो. मोकार कोणत्या सेवकावर आळा घालायचा नाही, सेवकाला नावं ठेवायचे नाही. शेजारी, आपले दुश्मन किंवा ज्यांना खपत नाही, काळ्या नजरावाली, आमच्याकडे फॅशन असते. कुणीतरी नजर लावली, कुणीतरी काहीतरी केलंय, कुणातरी खपाना, कुणाला तरी दाखवाना, कुणीतरी असच, कुणीतरी फलानच, कुणीतरी बिस्तानच. आता ऐका, हे का घडते. लोकांनी वचनच वाचले नाही, त्याच्यामुळे लोक त्यांना वाटत तसे त्याच्यावर आरोप घेतात. आरोप कुणावर घ्यायची गरज नाही. हग्गाई संदेश ग्रंथ अध्याय क्रमांक 1 वचन क्रमांक 9 त्यामध्ये असं लिहिलंय, तुम्ही पुष्कळाची अपेक्षा केली पण हाती थोडे लागले. जे तुम्ही घरी आणले त्यावर मी फुंकर घातला. कुणी? परमेश्वर म्हणतो मी घातला. काय करणार तुम्ही माझं? शेजाऱ्याचं नाव आलो बोलू आपण शेजारी सुद्धा भांडतो. पाळक साहेबांचं नाव आलं तर पाळक साहेबांनाच भांडतो. मंडळीचं नाव आलं तर मंडळीला भांडतो. पाहुण्या रावल्याचं नाव आलं तर त्याला भांडतो. आपण परमेश्वर म्हणतो मी केलं हे. आता काय भांडणार आहे तुम्ही परमेश्वर समोर? आणि परमेश्वर बरोबर भांडून तुम्ही जिंकणार आहेत का? तुम्हाला जर परमेश्वर बरोबर जर भांडायचं असेल, मी भांडतो परमेश्वरावर. परमेश्वर बरोबर भांडायचं म्हणजे परमेश्वरच्या आज्ञा पालन करायचं, सत्यामध्ये समर्पित व्हायचं. दुःख आली तरी धन्यवाद, प्रेज लॉर्ड, हालेलुया म्हणायचं. परमेश्वर बरोबर भांडल्यासारखं होतं हे. हो, कशी परिस्थिती हो, ठाम राहायचं. सैतानाने किती आमचा पगडा घेऊ, काही करू, कसे प्रसंग निर्माण करू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, हे प्रभू बरोबर भांडणे आम्ही करू शकतोय. आणि मग देव त्यावरची जी फुंकर घातली ना, तर फुंकर घाली तर त्यांनी नष्ट पण केलं, पण फुंकर घातली तर त्यांनी देवाचा आत्माच दिला. आता प्रभूला म्हणावं, या जगातल्या गोष्टी तो फुंकर घातली जाऊ पडू पडतं, कारण या जगातलंच आहे. प्रभू आज तू माझ्या जीवनामध्ये फुंकर घाल, कारण ज्यावेळेस तू आदामाला निर्माण केलंस त्यावेळेस त्याच्यामध्ये तू फुंकर घातली, श्वास घातलास, आत्मा घातलास आणि त्याला सजीव केलंस. आज मी सगळ्या गोष्टीमध्ये निर्जीव झालेलो आहे, मेलेलो आहे, चालतं उठतं बसतं मुळा आहे, मी तृप्त नाही, समाधानकारक आहे, मी कुठल्या प्रकारचा आशीर्वादित नाही, मी सगळ्या प्रकारचा अतृप्त आहे, माझ्यामध्ये धन्यता नाही, माझ्या जीवनाचं काही खरं नाही, सार्थकता नाही, मी अडचणीत आहे, बंधनात आहे, जोखडात आहे. कायद्या पैशाचा प्रॉब्लेम, आर्थिक परिस्थिती, कर्जबाजारीपणा, व्यसन, वासना, प्रभू या सगळ्या गोष्टीमध्ये आहे, म्हणजे मी मृत झालेलो आहे. प्रभेश्वरा आज विनंती करा, प्रभेश्वरा विनंती करा, प्रभेश्वरा विनंती करा आणि म्हणा की आज तुझा फुंकर तो आमच्यावर घाल. कदाचित आमच्या पापामुळं, आमच्या शापामुळं, आमच्या आज्ञाभंगामुळं, सैतानाच्या डावपेचामध्ये राखल्यामुळं, असत्य किंवा सत्य न समजल्यामुळं, कदाचित आमच्या ज्या सर्व गोष्टीवर जी फुंकर बसलेली आहे, कदाचित आमचं वागणं, उठणं, बसणं, बोलणं, चालणं, खाणं, पिणं, राहणं, उठणं, आमची प्रॉपर्टी, आमचा बॅलन्स, आमचा व्यवसाय, आमचं जीवन, आमची सेवा, आमची मंडळी, आमचं चर्च, आमचं सर्वस्व, आमचं कामकाज, आमचा व्यवसाय, आमचा बिझनेस, आमचं घर, आमच्या घरातले लोक, आमच्या घरातली प्रॉपर्टी, आमचा पैसा, आमची मजुरी, हरवलेल्या गोष्टी, भोग पडलेल्या पिशवीत टाकलेला बॅलन्स, आता आमच्याकडे काही नाही. जेवढं काही असेल ना, फुंकर जर पडलेली असेल, आज परमेश्वर म्हणा त्या फुंकरीच्या बदल्यामध्ये परमेश्वर पित्या ज्यावेळेस आदामामध्ये तू फुंकर घातली, आदाम मातीचा होता, आदाम झोपलेला होता, आदाम सजीव नव्हता, आदाम निर्जीव होता. आदामाला सगळं काय बनवलं होतं, परंतु त्याच्यामध्ये जीव नव्हता, आत्मा नव्हता, त्याच्यामध्ये ते जिवंतपणाची लक्षणं नव्हते, त्याच्यामध्ये दैवत्वाची लक्षणं नव्हते, ती फक्त हस्तकृती होती. परंतु ज्यावेळेस देवाने, परमेश्वर यहोवाने फुंकर घातली, आदाम आपल्या पायावर उभा राहिला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आज तुम्ही प्रत्येक जण मोठ्या अधिकाराने प्रार्थना करा, म्हणा प्रभू माझ्या जीवनावर तो फुंकर घाल, आत्म्याचा वर्षाव कर, पवित्र आत्मा आमच्यामध्ये उलट येऊ दे, आम्ही त्या मृतातून बाहेर येऊ दे, आम्ही सजीव होते. अशी नाही प्रार्थना येत आपल्याला, आहे का? म्हणजे पाळक साहेब काय सांगता राहू तुम्ही, असं काही नका शिकवित जाऊ तुम्ही. नाही, काही लोक म्हणते ना, या असं कसं शिकविता राहू तुम्ही, फुंकर घालायची म्हणजे. एक तर आमचं एवढं सगळं गेलं, तुम्ही काय मिरची टाकीता काय, ते जखमीवर मीठ चोळीता का काय? मीठ नाही चोळीत मी. ती जखम लवकर भरावी आणि पुन्हा एक वार तुम्हाला जखमा होऊ नये, पुन्हा एक वार तुम्ही अतृप्तेमध्ये जाऊ नये, पुन्हा एक वार तुम्ही गुलामगिरीत जाऊ नये, पुन्हा एक वार तुम्ही शापामध्ये जाऊ नये.
पुन्हा एक वार तुमच्या जीवनाचं मात्र होऊ नये, तर तुम्ही भाग्यशाली असावं, लकी ठरावं, धन्य असावं, आशीर्वादित असावं, समाधानी असावं, यासाठी तुम्हाला या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. या ठिकाणी आपल्याला थांबावं लागेल, कारण आपला वेळ या ठिकाणी झालेला आहे. तो लिहित आहे, तुम्ही पुष्कळाची अपेक्षा केली पण हाती थोडके लागले, जे तुम्ही घरी आणले त्यावर मी फुंकार घातला. हे का म्हणतोय, हे का असं का फुंकार घातला, तो पुढे लिहित आहे. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, कारण हेच की माझे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही प्रत्येक आपापल्या घरासाठी धडपड करीतात. तसं धडपडून मारा ना. माझं मंदिर ओसाड पडले आणि तुम्ही प्रत्येक जण आपापल्या घरासाठी धडपड करीत आहात, म्हणून हे होतंय, म्हणून आम्ही अतृप्त आहोत, म्हणून आमचं पीक नाही, म्हणून आम्हाला समाधान नाही, म्हणून आम्ही आशीर्वादित नाही. आणि मंदिर, देवाचं मंदिर ओसाड पडलंय. हाताने बांधलेल्या मंदिराविषयी देवाचं वचन या ठिकाणी सांगत आहे, कारण त्यावेळेस ओरिजिनल मंदिर ओसाड पडलं होतं. आताही 1.5 वर्षात ओसाडच पडलं होतं. आता चालू झाले, पण तू त्या काळात पण ह्या मंदिराविषयी बोलत होता. या 1.5 वर्षाच्या कोविडच्या काळात मंदिर बंद असताना ह्याच मंदिराविषयी बोलतोय. आणि आता उघडे झालेत मंदिर, तरी तो या मंदिर ओसाड पडलंय असं म्हणतोय, कारण ह्या मंदिरात परमेश्वरच नाही. ह्या अंतःकरणात, ह्या हृदयात, आमच्या जीवनात, आमच्या स्वतःच्या याच्याकडे लक्षच नाही. नुसतं रोटी, कपडा, मकान, डेकोरेशन, हे ते आमचं फलाना बिस्ताना, म्हणून आम्ही समाधानी नाही. ज्यांच्याकडे आहेत प्रेज द लॉर्ड, ज्यांच्याकडे नाही प्रेज द लॉर्ड. ज्यांच्याकडे आहेत धन्यवाद करा परमेश्वर, ज्यांच्याकडे नाही तुम्ही धन्यवाद करा. परंतु दोन्ही, तुम्ही आणि मी, आणि ज्यांच्याकडे आहे किंवा ज्यांच्याकडे नाही, अशा आम्ही प्रत्येकाने म्हणायचे, प्रभू ह्या मंदिरामध्ये आता हे ओसाड झालेलं आहे ना, आता तू ये, आम्ही तुला बोलवतो, आम्ही तुला आमंत्रण देतो, तो तयारच आहे. तुम्ही फक्त त्याला या म्हणा, तो यायला तयार आहे. आणि तो एकदा आल्यानंतर आमचं जीवन तृप्त, समाधानी आणि आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. या ठिकाणी आपल्याला थांबावं लागेल. सर्व लाईव्ह सेशनला जुळणारे देवाचे सेवक, सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आलाट, अहमदनगर मधून मनापासून हार्दिक स्वागत करतो. पुढच्या 70व्या क्रमांकाच्या भागामध्ये देखील या वचनाच्या पासूनच आम्ही पुढे सुरुवात करणार आहोत. आणि या समय वेळ आहे प्रार्थनेचा, आमच्या बहिणींसाठी, भावंडांसाठी, आईसाठी, वडिलांसाठी, सेवकांसाठी, मिनिस्ट्रीसाठी, चर्चसाठी, आपल्या भारत देशासाठी, राज्यासाठी, जिल्ह्यासाठी, तालुक्यासाठी, खेडेगावांसाठी, शहर, तालुके, त्याचप्रमाणे रानमाळ्या, वस्त्या, कॉलनी, प्रत्येकासाठी आपण प्रार्थना करूया. पवित्र थोरसे नदीचे बाप्पा, जसे तसे तुझ्या पवित्र हातामध्ये आहोत. प्रभू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात परमेश्वर पिते, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो, तुझ्या सुंदरशा मार्गदर्शनाबद्दल. हगत संदेशाच्या ग्रंथामधून जी काही शिकवण, ज्या वचनाच्या माध्यमातून तू आमची कान उघडणी केलीस, असं आमच्या जीवनात का घडत आहे हे आम्ही विचार करण्यापेक्षा तू आम्हाला उत्तर दिलंस, त्याबद्दल तुझे आभार मानतो. तुझ्या वचनाप्रमाणे आम्ही तुझ्याकडे लक्ष पुरवावं, अशी कृपा तू आम्हावर कर. पुन्हा एक वेळा मी प्रार्थना करतो माझ्या भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, त्याचप्रमाणे भारत देशाचं सरहद्दीचं संरक्षण करणारे मिलिटरी फौज जवान, कमांडोज, त्यांचे कुटुंबीय, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवक संस्था, वैयक्तिक लोक, देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, त्याचप्रमाणे तुझ्या ज्या ज्या ठिकाणी चर्चेस, मंदिर आहेत, ज्या ज्या ठिकाणी आत्म्याने खरेपणाने सेवा करणारे लोक आहेत, तर प्रत्येक जण आणि लाईव्ह सेशन जुडणारे सर्व लहानापासून थोरापर्यंत आमच्या समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, आर्थिक परिस्थिती, कर्जबाजारीपणा, आजार, विकार, टेन्शन आम्ही प्रभू तुझ्या हातात देतो. आम्हा प्रत्येकाच्या नावाप्रमाणे, गरजेप्रमाणे प्रत्येकाला उत्तर देऊन तृप्त कर. होते तुझ्या नावाचा महिमानी करो. आम्हा प्रत्येकाला आशीर्वादाचं, लाभाचं, सौख्याचं, समाधानाचं, तृप्ततेचं आणि सार्थकपणाचं, लक्की आणि धन्यतेचं जीवन देण्यासाठी तू आम्हाला मार्गदर्शन कर. तुझ्या वचनाचं फॉलोअप घेण्यासाठी, चिंतन अध्ययन करण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन कर. सत्य आम्हाला समजावं आणि त्याप्रमाणे आम्ही बंधमुक्त व्हावं, अशी देखील कृपा कर. आदर, गौरव, सन्मान, महिमा तुला दे. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, तर पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो. स्वर्गीय पिता तू आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक यू. गॉड ब्लेस यू.